या सरकारला काही शेतकऱ्याच्या व्यथा दिसत नाही, शेतकऱ्याचे दुःख दिसत नाही, कांद्याला भाव दिला पाहिजे कळत नाही त्यांना. नुसत्या घोषणा, इथं देशाचे कृषी मंत्री येतात, कांद्याचा भाव जाहीर केले जातात. कुठं खरेदी केंद्र सुरू झाले? हे पाय लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत. त्याच्यावरती काय केलं पाहिजे? मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्र्याचा गळा धरून तर नाही सांगतायत आम्हाला. ऐकलत? कांद्याला योग्य दर मिळाला पाहिजे, त्यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय. आता यापुढे जाऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा गळा धरून तर नाही सांगता येत ना आम्हाला. हे विधान आहे आमदार अंबादास दानवे यांचं. दानवे एवढे का संतापले की त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या गळ्यापर्यंत जावं लागलं? शेतकऱ्यांच्या बाबतीत इतकं असंवेदनशील का वागतंय सरकार? कांदा उत्पादकांना कधी दिलासा मिळणार? पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. आंदोलकांच्या गळ्यात कांद्याच्या माळा. दानवे म्हणाले आता काय मुख्यमंत्र्यांचा धरावा गळा? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. सरकार तिकडं दर वाढवला म्हणून घसाफोड करतंय, पण प्रत्यक्ष सगळा कांदा खरेदी करतं का हो? तर नाही. त्यामुळे नुसता दर जाहीर करून त्या दरानं कांदा खरेदी न करणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांची व्यथा का दिसत नाही, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषद आमदार अंबादास दानवे यांनी चांदवड येथील कांदा उत्पादकांच्या आंदोलनादरम्यान LS मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना व्यक्त केला. खरेदीचा दर कागदावर नको, शेतकऱ्याच्या खिशात पाहिजे, असं विधान त्यांनी केलं. सरकार कांदा खरेदीचा दर वाढवल्याचं सांगतंय, पण त्या दरानं सगळा कांदा खरेदी करतं का? तर अजिबात नाही. बफर स्टॉक तयार करायला नाफेड, NCCF सारख्या संस्थांमार्फत कांदा साठवून ठेवला जातो. पण तो कशासाठी? तर भाव स्थिर ठेवायला. आणि मग जेव्हा बाजारात कांद्याला दर 50 ते 60 रुपये प्रति किलो मिळतो, तेव्हा हाच कांद्याचा साठा 25 ते 35 रुपये किलोनं बाजारात उतरवला जातो. सरकारचा यामागचा उद्देश काय? तर ग्राहकाला महाग कांदा मिळू नये आणि शेतकऱ्याला दर कोसळला तर आधार मिळावा. पण सरकारचा हा उद्देश सफल होतो का हो? 2025-26 मध्ये सरकारनं रब्बी हंगामासाठी 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करायचं ठरवलं होतं. पण काय झालं त्याचं? तितका कांदा सरकारनं खरेदी केला का हो? नाही. नाफेड आणि NCCF न मिळून प्रत्यक्षात 2.5 लाख मेट्रिक टन इतकाच कांदा खरेदी केला. म्हणजे अर्धा टन कांदा कुणाच्या बोकांडीवर येऊन पडला? त्या बिचाऱ्या कांदा उत्पादकांच्याच ना. अंबादास दानवे जसं म्हणाले त्यानुसार सरकारनं 12 रुपये 35 पैसे दर जाहीर केला खरा, पण त्या दरानं खरेदीच होत नाही. आणि हीच तर शेतकऱ्यांची मूळ तक्रार आहे. प्रत्यक्षात कांद्याला दर किती मिळतोय? 25 ते 50 पैसे प्रति किलो. म्हणजे एकतर सरकारकडून कांदा खरेदी उशिरानं सुरू होते, तोपर्यंत शेतकऱ्यांनी अर्धा माल रस्त्यावर फेकून दिलेला असतो आणि मग कुठं सरकारला जाग येते. परदेशात पाठवायला कांद्यावर बंदी आणली जाते, म्हणजे कांद्यावर निर्यात बंदी लागू केली जाते. साहजिकच त्यामुळे देशात कांदा वाढतो आणि मग दर पडतो. भारतात दर वर्षाला 250 लाख टनाहून जास्त कांदा पिकतो, पण खरेदी किती होते? फक्त 1 ते 2%. म्हणजे दर वाढवण्यासाठी खरेदी कमी, दर पाडण्यासाठी विक्री जास्त. याचाच अर्थ बफर स्टॉकचा मुख्य उद्देश भाव नियंत्रण हा आहे. शेतकऱ्याला हमी भाव मिळवून देणं अजिबात नाही. सरकारनं खरेदी दर 12 ऐवजी 20 रुपये प्रति किलो किंवा 2000 रुपये प्रति क्विंटल ठेवावा आणि संपूर्ण हंगाम खरेदी करावा, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. पण सध्या जाहीर केलेला दर आणि प्रत्यक्ष खरेदी यात जमीन आसमानाचा फरक आहे. एकूणच काय तर शेतकऱ्यांची होणारी ही ससे होलपट पाहून संतापलेले अंबादास दानवे म्हणूनच बोलून गेले, कांद्याला योग्य दर मिळाला पाहिजे,
त्यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय. आता यापुढे जाऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा गळा धरून तर नाही ना सांगतायत आम्हाला. थोडक्यात काय तर खरेदीचा दर कागदावर नको, तो शेतकऱ्याच्या खिशात पाहिजे. पण कोण लक्षात घेतो? इथं मेलोडीला भाव मिळतो, कांद्याला नाही. हेच या कृषीप्रधान भारत देशातल्या शेतकऱ्याचं दुर्दैव. बाकी काय? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.